मराठी व्याकरण प्रश्न पहिला. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या खुलेना, या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चेतन गुणोक्ती अलंकार. प्रश्न दुसरा. तनुश्री मंदिरासमोर बाबांची वाट पाहत थांबली होती, या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थलवाचक. वाक्यातील समोर या शब्दयोगी अव्ययावरून ठिकाणाचा बोध होतो. प्रश्न तिसरा. जीभ या नामाचे एकवचनी सामान्य रूप खालीलपैकी कोणते होईल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जिभे. वाक्यात बोलताना आपण जिभेचा, जिभेने, जिभेला असे बोलतो. प्रश्न चौथा. मी उठलो आणि पुन्हा लिहू लागलो, या संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यातील योग्य रूपांतर कोणते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जेव्हा मी उठलो तेव्हा पुन्हा लिहू लागलो. प्रश्न पाचवा. दगड बिगड हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंशाभ्यस्त. प्रश्न आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.